हरिओम. समाधिपाद सूत्र क्रमांक 14. स तू दीर्घ काल नैरंतय सत्कार आसेवितः दृढभूमी. तो अभ्यास म्हणजे याच्या आधीच्या सूत्रामध्ये पाहिलेला अभ्यास जर दीर्घकाळ खंड न पाडता श्रद्धेने आदराने केला तर तो मजबूत पाया म्हणजे दृढ भूमी ठरतो. या सूत्रामध्ये पतंजली असं सांगतात की केवळ थोडे दिवस केलेली साधना किंवा कधेमध्ये केलेला सराव हा पुरेसा नाही आहे. मग पतंजलीला कसं अभिप्रेत आहे तर पतंजलींनी आम्हाला सांगितलेलं आहे दीर्घकाल नैरंतय सत्कार आणि आसेविता. दीर्घकाल म्हणजे साधना दीर्घकाळ केली पाहिजे. जशी झाडाची मुळं खोलवर रुजली तरच ते झाड वादळामध्ये टिकतं, अगदी तसंच आपली साधनासुद्धा खोलवर रुजलेली असावी. नैरंतय म्हणजे कसं, साधनेत खंडच नको. जर साधना करताना मध्येच थांबलो तर ते मन पुन्हा त्याचं जुनंच वृत्ती धारण करेल, जुनीच वर्तन करायला सुरुवात करेल. सत्कार म्हणजे अभ्यास हा ओझे म्हणून नव्हे तर श्रद्धा, प्रेम आणि भक्तीने केला पाहिजे. आसेविता म्हणजे अभ्यास फक्त माहितीत न राहता प्रत्यक्ष जगण्यात उतरणारा हवा. अभ्यास म्हणजे फक्त माहिती नको तर त्याची कृती झाली पाहिजे. असा सराव झाल्यानंतर मन स्थिर राहते आणि अभ्यास दृढ होतो. योग अभ्यास करताना ध्यान किंवा प्राणायाम एखादा आठवडा केला आणि नंतर सोडला तर त्याचे परिणाम दिसणारच नाहीत. पण हेच जर रोज 10 मिनिटं 15 मिनिटं अनेक वर्ष केलं तर नक्कीच मनातील चंचलता कमी होण्यास मदत होईल. पतंजलींना इथं हेच सांगायचं आहे, दीर्घकाल अधिक नैरंतय असा योगाभ्यास पाहिजे. एखादा विद्यार्थी परीक्षेच्या आधी थोडेच दिवस अभ्यास करतो, त्याला थोडाच उपयोग होतो. पण तेच जर त्यांनी रोज दीर्घकाळ सातत्यपूर्ण अभ्यास केला तर तो विद्यार्थी खरंच विद्वान होऊन जाणार. इथे जो सत्कार आहे त्या विद्यार्थ्यांनी तो अभ्यास करत असताना सत्कार म्हणून त्या ठिकाणी घेतलेला आहे. सत्कार म्हणजे त्याची शिकण्याची आवड आणि त्याच्या शिक्षणाप्रती असलेला आदर. एखाद्याने 1-2 वेळा भजन केलं आणि थोडे दिवस उपासना केली, जप केला तर मन शांत होतं, पण कायमस्वरूपीचं रूपांतर, परिवर्तन काहीच घडणार नाही. मग भक्ती, ध्यान, जप हे जर दीर्घकाळ राहिलं, सातत्याने राहिलं, श्रद्धेने राहिलं तर नक्कीच त्याचं अंतःकरण पवित्र होणार आणि तो एक ईश्वराशी एकरूप सुद्धा होणार. कोणी 1 महिना व्यायाम करून थांबला तर त्याला पुरेसा फायदा होणार नाही. पण तोच व्यक्ती जर वर्षानुवर्ष नियमित व्यायाम करू लागला तर नक्कीच त्याचं शरीर तंदुरुस्त राहणार आहे. तसंच मनाच्या शिस्तीसाठी सुद्धा दीर्घकालीन प्रयत्न हवेत. अभ्यास म्हणजे चित्ताची स्थिरता आणण्यासाठी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न. पण तो जो अभ्यास आहे तो दीर्घकाळ असावा, अखंड असावा, श्रद्धेने असावा आणि सातत्याने केला तरच पाया दृढ होणार आहे. त्यामुळं साधना ही एकदाच केली जाणारी गोष्ट नसून ती आयुष्यभराची साधना असते. धन्यवाद.